अजितदादा पवार यांची पण जयंती असेल आणि या दोन जयंतीच्या निमित्तानं जे आपले तळागाळातले आणि शेवटच्या घटकापर्यंत जी लोक आहेत त्यांची जी शासन दरबारी कामं आहेत त्यांना न्याय मिळावा आणि एका छत्राखाली हे सगळे कामं पार पाडावे या उदात्त हेतूनं आजचं हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आताच त्यांच्या शुभेच्छा संदेशामध्ये सांगितलं की ते कधी वाढदिवस साजरा करत नाही, परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्त जर सर्वसामान्य लोकांची कामं जर होणार असतील तर त्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. दुर्दैवानं अजितदादा आज आपल्यात नाही, त्यांचाही वाढदिवस 22 तारखेला असतो. अजितदादांच्या भरपूर आठवणी आहेत, त्या निमित्तानं पुन्हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांची आठवण आज आलेली आहे. आज 1 तारखेला महसूल दिवस पण असतो. या महसूल दिनाच्या निमित्तानं सर्व महसूल अधिकाऱ्यांनी आपले सगळे शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आज 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पण जयंती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ही जयंती फार मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे मिळून त्यांनाही अभिवादन करतो. कालच महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे 10 कोटी घाटकोपर मिळाले त्या ठिकाणी त्यांचं स्मारक बनवण्याच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा त्यांचं झालेलं आहे आणि हे काम तर लवकरात लवकर त्यांचं स्मारक उभारण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर होईल. आजच्या या शिबिराच्या निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटचे स्टॉल्स हे पलीकडच्या बाजूला लावले. माझ्या सगळ्यांना अशी विनंती आहे की या स्टॉल्सला आपण सगळ्यांनी भेटी द्या. प्रत्येक विभागाच्या कोणत्या कोणत्या योजना प्रत्येक विभागामार्फत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात याची माहिती आपल्याला त्या स्टॉल्सवरून मिळेल. बऱ्याच वेळेस असं होतं की सरकार भरपूर योजना आखत असते आणि आपल्या सगळ्यांचं हित लक्षात घेऊन सरकार ते योजना तयार करत असते, परंतु दुर्दैवाने या योजना आपल्याकडे पोहोचत नाही. परंतु आता जे महायुती सरकार आहे या सरकारचं धोरण आहे की ज्या ज्या योजना आम्ही तयार केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ आणि त्या योजनांची माहिती ही सगळ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आताच आपल्या महायुती सरकारनं कर्जमुक्ती 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. कुठल्याही अटी आणि शर्ती यामध्ये नाही, सरसकट 2 लाख रुपये कर्जमुक्त शेतकऱ्यांचं ही फार मोठी योजना. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या कर्जमाफीमधली सगळ्यात मोठी योजना महायुतीच्या सरकारने जाहीर केलेली आहे. याची पण माहिती आपल्याला या स्टॉलवरील ठिकाणी आपण माहिती करून घ्यावी आणि या कर्जमाफीचा आपल्याला कसा फायदा घेता येईल याची पण माहिती आपण आपल्या स्टॉलच्या माध्यमातून. दुसरी माझी आपल्या सगळ्यांची विनंती त्या या ठिकाणी जितके काही लोक आले प्रत्येकाची काहीतरी अडचण आहे, प्रत्येकाची काहीतरी समस्या आहे, प्रत्येक जणाच्या हातामध्ये कागद आहे आणि प्रत्येक जणाचं कुठल्या ना कुठल्या सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये काम अडकलेलं आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती की जे पलीकडे आपण स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलवर आपण आपली तक्रार द्या. आपली जी काही तक्रार आहे त्याची नोंदणी त्या ठिकाणी करून घेण्यात येईल आणि जसं आत्ताच आरडीसी साहेबांनी आणि एसडीएम साहेबांनी आपल्याला सांगितलं की तुमचे जेवढे काही अर्ज येतील ते तुमच्या 15 दिवसांमध्ये त्या सगळ्या अर्जांवर आपण तुमचं समाधान होईल अशा प्रकारचा मार्ग आपण आणि स्वतः सुद्धा जे जे काही अर्ज आपल्याकडे या ठिकाणी येतील त्यासाठी सहयोग घेऊ आणि त्यामध्ये जी कामं होण्यासारखी आहेत ती सगळी कामं तुमच्या 15 दिवसांमध्ये मागे लावण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे या शिबिराचा उद्देशच तो आहे की सर्वसामान्य माणसांची जी छोटी छोटी कामं आहेत ते कामं तुम्ही मागे लागावे आणि याच उद्देशातून आज या शिबिराचे उद्घाटन आपण या आयोजन आपण केले आणि आरडीसी साहेबांनी एसडीएम साहेब जर ह्या लोकांची जी काही अर्ज आली या ठिकाणी प्राप्त होती ते अर्ज जर तुमच्या 15 दिवसामध्ये आपण जर मागे लावले तर हे शिबिर खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं आपल्याला आता लोकांची आपल्याला खूप छोटी छोटी कामं समजा तहसीलमध्ये जर आपण गेलो तहसीलमध्ये आपली कामं काय
सगळ्यात मोठी अडचण आपल्या मतदारसंघामध्ये ही आहे की कामगार रस्त्याची अडचण आपल्याला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते आवडलेले आहेत, लोकांना शेतात जायला रस्ते नाही आणि ही सगळं विचार करून मुख्यमंत्री कामगार रस्ता ही योजना महाराष्ट्र शासनाने तयार केली. मी एकदा मागच्या विधानसभेमध्ये असं बोललो होतो की ही योजना तयार होण्याच्या अगोदर की जर आपण कामगार रस्त्याचा प्रश्न आपण जर सोडवला, या रस्त्यामध्ये जर आपण काही समाधान करण्याचा लोकांचा प्रयत्न केला तर जवळपास 50% गावातली भांडणे मिळतील आणि खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांना न्याय देता येईल. त्यामुळे आपण मुख्यमंत्री कामगार रस्ता ही योजना पण तुमच्या काळामध्ये आपण राबवणार आहोत. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जे तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत आणि आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये किती कामगार रस्ते आहेत या कामगार रस्त्याची नोंदणी आपण करून घेतली आहे. आणि ही नोंदणी झाल्यानंतर हे सगळे कामगार रस्ते पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे मोकळे होतील, त्याचं खडीकरण कशा पद्धतीने होईल आणि त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आपल्याला कशी लावता येतील अशा प्रकारची एक सुंदर योजना महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे. आणि ही योजना खरोखर लोकांना या योजनेची आवश्यकता आहे आणि ही योजना जर चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवता आली तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या न्याय देण्याचे काम आपण खऱ्या अर्थाने या माध्यमातून आपल्याला करता येईल. म्हणून आम्ही सरकार सगळे या योजनेकडे लक्ष देऊन यावर्षी सुद्धा आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला जवळपास 4 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केले आहे. 1 किलोमीटर रस्ता करायला साधारणतः 8 ते 10 लाख रुपये लागतात. 4 कोटीमध्ये जवळपास 30-40-50 कामगार रस्त्याचं काम आपल्या मागे आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी खरंच आवश्यकता आहे, जे रस्ते कित्येक वर्षापासून आवडलेले आहेत आणि ज्या रस्त्यातून गावामध्ये भांडले आहेत अशा प्रकारचे रस्ते साधारण 50 रस्ते की पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये आपण चांगली करून त्या रस्त्याचं काम आपण सुरू करण्याचा प्रयत्न करू. हे आजच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. दुसरं तहसीलमध्ये आपली काही फेरफार असतात. फेरफार बऱ्याच दिवसापासून आपण चक्रा मारतो, फेरफार होत नाही, तलाठी फेरफार करत नाही, मंडळाने फेरफार करत नाही. त्यासाठी सुद्धा सरकारनं अशी योजना काढली आहे की जे काही फेरफार प्रलंबित आहे ते सगळे फेरफार एक लिमिटेड कालावधी करण्यात येईल की या काळामध्ये सगळे फेरफार आपल्याला सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे ती पण यादी आपण तयार केली आहे. याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठले फेरफार तुमचे झालेले नसतील, कुठले पेंडिंग असतील त्याच्या तक्रार केलेल्या पुढच्या 15 दिवसामध्ये ही सगळी कामं आपण मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करतो. ग्रामपंचायत आपल्याला पंचायत समितीमध्ये सगळ्यात मोठी अडचण ही घरकुलांची होती. ज्यावेळेला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आणि बदल त्यावेळेला घरकुलाची फार मोठी समस्या आपल्याला मतदारसंघात घरकुलाचे हप्ते पडतो, खूप लोकांना त्रास होतो. त्याच्यामुळे रोज कमीत कमी घरकुलासाठी करायचे. मग आम्ही त्यासाठी त्यावेळेचं सीओना बोलतो आणि सीओना सांगितलं घरकुल ही फार मोठी समस्या मतदारसंघामध्ये आहे. सरकारची ही फार महत्त्वाकांक्षी अशा प्रकारची योजना आहे आणि मला जर न्याय द्यायचा असेल तर या योजनेकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मागच्या काही दिवसांमध्ये पंचायत समितीने चांगले काम केलं आणि घरकुलामध्ये बऱ्यापैकी आपल्या तक्रारी आपल्या कमी झाल्या आहेत. जवळपास 80% तक्रारी आपल्या घरकुलामध्ये कमी झालेल्या आहेत. ज्या काही थोड्याफार तक्रारी आपल्या वेगळ्या असतील त्यातून आपण पुढच्या 15 दिवसामध्ये त्या मागे लावण्याचा आपण प्रयत्न करू. अशी ज्या प्रकारचे कामं असतात, जातीचे प्रमाणपत्र असतात, डोमिसाईल सर्टिफिकेट असतात, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतात, तसे छोटी छोटी कामं जी आपली अडकलेली आहेत ती सगळी कालबद्ध पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासाठी महसूल विभाग आणि विशेष करून आपण या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की चंद्रशेखर बावनकुळे ते अतिशय चांगला मित्र तुमच्यापर्यंत सरकारच्या योजना तुम्हाला कशा पोहोचवता येतील, तुमच्यापर्यंत सरकार तुमच्या दरवाजात कसं येईल, तुम्ही सरकारकडे न येता आम्ही तुमच्याकडे कसं येऊ आणि तुमची कामं कशा पद्धतीने मागे लागतील यासाठी त्यांची फार मोठी कल्पना असते आणि त्यांच्याच संकल्पनेतून या शिबिराचं आज आपण आयोजन केलं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजच्या या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायची की मतदार याद्यांचं पुनरीक्षण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. सुदैवानं आपल्याला 29 तारीख त्याची
जे एलिमिनेशन फॉर्म भरण्याची तारीख होती ती तारीख वाढवून आपल्याला 8 ऑगस्टपर्यंत आपल्याला देण्यात आलेली आहे. सगळ्या लोकांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठलाही जो योग्य मतदार आहे त्याचं नाव मतदारातून बाहेर राहता कामा नये आणि जोही बोगस मतदार आहे, डबल आहे किंवा वारलेला आहे किंवा स्थलांतरित झाला आहे त्याचं नाव या मतदार यादीमध्ये राहता कामा नये अशा प्रकारची काळजी आपल्याला पुढे तो जातो वगैरे मी तर कंटिन्युअस या सगळ्यांचा व्हिडिओ आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत असतो. पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो की त्या वेळीच लक्ष द्या. आपलं नाव हे मतदार यादीतून जाणार नाही आणि जे बोगस आहे त्याचं नाव मतदार यादीत कशा पद्धतीने जावं याची काळजी आपल्याला सगळ्यांना या 8 दिवसांमध्ये घ्यायची. आज दिवस 1 तारीख आहे, आता फक्त 7 दिवस उरले. 7 दिवसांमध्ये आपण सर्वांनी, सर्व पक्षाच्या सर्व लोकांनी या योजनेप्रमाणे याच्याकडे आपण लक्ष देऊन हे काम कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सगळ्या विभागाचे अधिकारी आले. मी त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो, मी आभार मानतो. विशेष करून आपले जे महसूल मंत्री भाऊ कुळे साहेब यांचेही मी आभार मानतो. आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांचेही मी आभार मानतो. आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण जी जी काही कामं प्रलंबित आहेत ती पुढच्या 15 दिवसात मागे लागाव्यात यासाठी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.